वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सह्याद्रीगिरिचा विभागविलसे मन्दारशृङ्गापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती तो देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे गजानन गुरो मज पावता। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय महाराज की जय। जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय महाराज की जय। जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय महाराज की जय। जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय महाराज की जय। जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय महाराज की जय। जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की
ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. हो जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. महाराज की जय. जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. महाराज की जय. जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय. महाराज की जय. जय जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. असं जे म्हटलं जातं ते काही उगीच नाही. संतांच्या मनात जगातल्या सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची सदिच्छा सतत असते. परोपकार करणं हा तर संतांचा श्रेष्ठ गुण. आणि त्याच्यामुळे परमेश्वर जसं भक्तांचं रक्षण करत असतो आणि जसं त्यांच्या हाकेला धावून येत असतो आणि सतत त्याच्या कल्याणाचा विचार असतो, तोच भाव तीच वृत्ती सगळ्या संत सज्जनांच्या ठायी आपल्याला दिसते. आणि आपले ब्रह्मचैतन्य महाराज या संत परंपरेतले आद्य शिरोमणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज नेहमी म्हणत असत, मला इथे फार थोड्या लोकांनी ओळखलंय. ओंकार ओंकार जो म्हणतात तो मीच. तसंच ते वारंवार बोलत असत, मला देहात पाहू नका, नामात पहा. अशा नामावतार असलेल्या श्री महाराजांच्या चरित्रातील काही प्रसंग गीत रूपाने बद्ध करून आपल्यासमोर आणण्याचा हा आज प्रयत्न आहे. महाराजांच्या चरित्रातले एक एक प्रसंग आपण सगळे जाणतोच, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सगळ्या गोष्टींचं पुनस्मरण होणार आहे. त्यातली थोरवी आपल्यासमोर येणार आहे आणि एक नवीन चेतना, नवीन प्रेरणा आपल्या ठाई निर्माण होणार आहे. गोंदावलीच्या रम्य परिसरी आज निनादे नाम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम म्हणजेच महाराजांचं आद्य दैवत आणि श्री महाराज स्वतःला दीनदास असं म्हणून घेत. जगात सर्वात दीन कोणी असेल तर आपल्यासारखे ध्येयहीन, श्रद्धाहीन, विवेकहीन प्रापंचिक माणसं. अशा लोकांसाठी महाराज किती झटले हे त्यांच्या चरित्रातून आपल्या नेहमीच समोर येतं. बरं, नुसते झटले असं नव्हे तर अशा लोकांना त्यांनी परमार्थाच्या उच्च पातळीवर नेऊन बसवलं. म्हणूनच यथार्थपणे म्हणता येईल, मातीतून काढले अत्तरा हे त्यांचे महिमान. श्री महाराजांच्या चरित्राचे चिंतन करत असताना श्री समर्थ रामदासांचं चरित्र प्रकर्षाने पुढे येतं. विशेषतः लहानपणी घर सोडून देणं, संपूर्ण भारतभर अनेक वर्ष प्रवास करणं, समाजस्थितीचा अभ्यास करून कार्याची दिशा ठरवणं, ठिकठिकाणी मंदिरांची स्थापना करणं, रामनामाचा प्रसार करणं, प्रचंड लोकसंग्रह करणं आणि प्रापंचिकाला परमार्थ मार्गात प्रगती पथावर नेणं
म्हणूनच गीतामध्ये एक वचन आलेलं आहे, समर्थापरी जीवन जगले मनी अंतरी श्रीराम. मंदिराला सोन्याच्या कळसाऐवजी उपासनेचा कळस असावा, असा सुंदर विचार महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. उपासनेचा कळस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही हो, म्हणजे अखंड नामस्मरण. असं नामस्मरण ज्या घरात होतं त्याच घराला मंदिराची शोभा प्राप्त होते. आणि महाराजांचं कर्तृत्व हे की त्यांनी अशी असंख्य नाम मंदिरं इथे निर्माण केलेली आहेत. आणि तीच प्रचिती आज या ठाई आपल्याला येते आहे. ती स्पंदनं, ती कंपनं आपल्याला इथे जाणवत आहेत आणि ती सकारात्मक ऊर्जाच आपल्याला इथे घेऊन आलेली आहे. तर कार्यक्रमाचा शुभारंभ करूया पहिल्या पदानी, गोंदावलीच्या रम्य परिसरी आज निनादे नाम. गोंदावलीच्या रम्य परिसरी गोंदावलीच्या रम्य परिसरी आज निनादे आज निनादे श्रीराम जय राम जय जय राम. 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 गोंदावलीच्या रम्य परिसरी गोंदावलीच्या रम्य परिसरी आज निनादे नाम. आज निनादे नाम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. गीताईच्या उदरी येऊन गीताईच्या उदरी येऊन कार्य साधिले हनुमंतानी. कार्य साधिले हनुमंतानी. राम भक्तीचा प्रसार करुनी. राम भक्तीचा प्रसार करुनी. विठला मंत्र महान. विठला मंत्र महान. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बालवयी तीर्थाटन केले. बालवयी तीर्थाटन केले. या विश्वाचे गूढ जाणिले. बालवयी तीर्थाटन केले. या विश्वाचे गूढ जाणिले. समर्थापरी जीवन जगले. समर्थापरी जीवन जगले. मनी अंतरी राम. मनी अंतरी राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
परमार्थाचे बीज पेरिले, खरोखरी मंदिरा निर्मिले. परमार्थाचे बीज पेरिले, खरोखरी मंदिरा निर्मिले. जपमाळांनी तया सजविले, जपमाळांनी तया सजविले. जन जपती निष्काम, जन जपती निष्काम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. दीन जनाना दिलासरा, दीन जनाना दिलासरा. रामतयांच्या घरी आणिला, रामतयांच्या घरी आणिला. दीन जनाना दिलासरा, रामतयांच्या घरी आणिला. मातीतून काढिले अत्तरा, मातीतून काढिले अत्तरा. हे त्यांचे महिमा, हे त्यांचे महिमा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांचे कैसे जीवन, आहो महाराजांचे कैसे जीवन. परमार्थाची कैसी शिकवण, महाराजांचे कैसे जीवन. परमार्थाची कैसी शिकवण. महाराजांचे कैसे जीवन. परमार्थाची कैसी शिकवण. नित्य करूया त्यांचे चिंतन, नित्य करूया त्यांचे चिंतन. कीर्तीचे गुणगान, कीर्तीचे गुणगान. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदावलीच्या रम्य परिसरी, गोंदावलीच्या रम्य परिसरी. आज निनादेना, आज निनादेना. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 वर्णावी ती थोरी ब्रह्मचैतन्यांची. हा चरित्र गायनाचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत. मंडळी, महाराजांचं चरित्र एवढं
आकर्षित करणारं आहे आणि त्यातलं एक एक गुणवैशिष्ट्य इतकं सुंदर आहे की एक एक पदात ते वर्णन करणं खरोखर अशक्य आहे. पण ते सगळं एका मोठ्या समुद्राला एका घागरीत आपल्यासमोर आणण्याचा हा सुंदर प्रयत्न महाराजांच्या सद्भक्ताद्वारे झालेला आहे. तसं तर या वर्णाविती थोरी ब्रह्मचैतन्याची या चरित्र गायनाच्या कार्यक्रमात 27 नक्षत्र म्हणता येतील अशा 27 रचनांचा अंतर्भाव आहे. पण आता इतक्या 27 रचना तर एकत्र सगळ्यांसमोर आणणं खरोखर कठीण आहे. तर त्यातले निवडक नवरत्न आम्ही आज आपल्यासमोर आणणार आहोत. आणि जर आपल्याला वेळेची परवानगी मिळाली तर ते सगळे नवरत्न आपल्यासमोर नक्कीच येतील आणि त्यांची संगीतबद्ध बांधणी करून प्रथमच हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर आपण सादर करतो आहोत. पुढच्या पदाकडे वळूया. हर्ष नमावे हृदयात जन्मले येथे भगवंत. तर महाराजांच्या जन्माचं, त्यांच्या या अवतार कार्याचं वैशिष्ट्य आणि त्या प्रसंगाचं वर्णन असणारं पुढचं पद आहे. महाराजांचं चिंतन करत असताना नामावतार आणि प्रेमावतार या दोन्ही पैलूंचा आपल्याला प्रत्यय येतो. नामावतार म्हणजे प्रत्यक्ष नामानी घेतलेला अवतार. या पुढच्या गीतात गीताईची कूस उजळुनी नामची आले सगुणात याची आपल्याला साक्ष पटते. महाराजांचे पितामह म्हणजेच लिंगोपंत, संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्व आणि विठ्ठलाचे अनन्य भक्त. नियमित वारी करण्याचा त्यांचा जो कुळाचार होता किंवा त्यांनी जे व्रत घेतलं होतं ते त्यांनी आजीवन करण्याचा ध्यास घेतला होता. पण वार्धक्याने त्यांना पुढे वारी करता येणार नाही असं वाटू लागलं आणि मग त्यांचं मन कासावीस झालं, मन व्याकुळ झालं आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात अखंड तीच चिंता राहू लागली की आता कसं होईल, मला वारीला जाता येणार नाही, पांडुरंगाचं दर्शन घेता येणार नाही. आणि त्यांची ही अनन्य भावानी असलेली जी आर्त साध होती ती पांडुरंगाला कळली. पांडुरंग सुद्धा कळवळले आणि मग पंतांच्या स्वप्नात आले. त्यांना हात धरून मळ्यात घेऊन गेले आणि एक जागा दाखवून साक्षात पांडुरंग बोलले, शोक करू नकोस, मी स्वतः तुझ्या घरी कायमचा निवास करण्यासाठी येत आहे. इथे खण आणि इथेच माझी भेट होईल. दुसऱ्या दिवशी त्याच निर्धारित ठिकाणी 8-10 फूट खणल्यावरती विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती आढळल्या हो. आणि मग काय, त्या मूर्तींची पंतांनी थाटात प्रतिष्ठापना केली. अशी कुळपरंपरा ज्या घराण्याला लाभली आहे त्या घराण्यात आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म झालाय. महाराजांच्या जन्माआधी पिता रावजी आणि त्यांची आई गीताई यांना अनेक शुभशकुनांचे सुद्धा अनुभव आलेले आहेत. मातोश्रींना 8वा महिना सुरू असताना झालेला हा विशेष भेटीचा प्रसंग. एक तेजस्वी तरुण गोंदावल्याला पोचले. ईश्वराचे, शिवाचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे म्हणून कठोर तपश्चर्या करणारा हा तरुण पायी काशीवरून रामेश्वरकडे निघाला होता आणि गोंदावली इथे मुक्काम झाला असता मातोश्रींनी या तेजस्वी साधूंचं दर्शन घेतलं आणि त्यांना विनयपूर्वक नमस्कार केला. आणि नमस्कार करताच गीताबाईंकडे ते साधू पुरुष पाहून चकित झाले आणि म्हणाले, मेरे लल्ला तुम यहाँ हो आणि तेरे दर्शन से तो मैं अब धन्य हो गया हूँ. मेरा आना सार्थक हो गया, अब मैं यहीं से वापस जाऊंगा. मंडळी, त्या सत्पुरुषांनी महाराजांना ओळखलं आणि आपला पुढचा प्रवास रद्द करून जिथे जायचं होतं आपला त्या मुक्कामी परत गेले. ही महाराजांची थोरवी आणि ही महाराजांची जन्मापूर्वीच पटलेली साक्ष. महाराजांच्या जन्मापूर्वी काही दिवस प्रत्यक्ष पांडुरंगांनी त्यांच्या पिताश्रींना स्वप्नात दृष्टांत देऊन सुद्धा सूचित केलं होतं की तुझा कुलदीपक होऊन मी तुझ्याच घरातून ईश्वरी कार्य आरंभ करणार आहे. महाराज नेहमी म्हणत असत, माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच. खरोखर नामावतार आणि प्रेमावतार यांचा अपूर्व संगम म्हणजे आपले महाराज. अशा अनेक अद्भुत लीलांची साक्ष देत महाराजांचा जन्म शुद्ध द्वादशी बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 1845ला
झाला. आणि या दिवशी सूर्योदय वेगळाच होता, कारण की त्याच समयी हे महान असं व्यक्तिमत्व या भूतलावर अवतरलं. हर्षन मावे हृदयात, हर्षना मावे हृदयात, जन्मले येथे भगवंत. हर्षन मावे हृदयात, हर्षन मावे हृदयात, जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत. हर्षन मावे हृदयात, हर्षन मावे हृदयात, जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत. महाराष्ट्र भूमहन मंगले, महाराष्ट्र भूमहन मंगले, संत जनांना तुवा प्रसविले, संत जनांना तुवा प्रसविले. अंग अंग तव पुलकित झाले, अंग अंग तव पुलकित झाले, वाट तू पाही दिन रात, वाट तू पाही दिन रात. जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत. निर्मल जलते मान नदीचे, निर्मल जलते मान नदीचे, सज्जन जनते गोंदावलीचे, सज्जन जनते गोंदावलीचे. मंगल येथे उपजायाचे, मंगल येथे उपजायाचे, येतसे तेजासह दीप, येतसे तेजासह दीप. जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत. द्वादशी माघामधली, रवी क्षितिजाशी प्रभात काळी. शुद्ध द्वादशी माघामधली, रवी क्षितिजाशी प्रभात काळी. गीताईची कूस उजळुनी, गीताईची कूस उजळुनी, नामची आले सगुणात, नामची आले सगुणात. जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत.
अंकी येई राजस बाळा, मृदू कराने आई प्रेमळा. अंकी येई राजस बाळा, मृदू कराने आई प्रेमळा. मुख चुंबोनी क्षणाक्षणाला, मुख चुंबोनी क्षणाक्षणाला, पाहते परब्रह्म त्यात, पाहते परब्रह्म त्यात. जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत. मान नदीच्या काठावरती, मान नदीच्या काठावरती, वृक्षवेली ही दाटी करती, वृक्षवेली ही. मान नदीच्या काठावरती, वृक्षवेली ही दाटी करती. नादस्वरांची जुळली नादी, नादस्वरांची जुळली नादी. गातसे अंगाई गीत, गातसे अंगाई गीत. जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत. सोय रे अनग्रामी जन, हर्षोन्मादे हरले तन्मन. सखे सोय रे अनग्रामी जन, हर्षोन्मादे हरले तन्मन. चैतन्याचे सीमोल्लंघन, चैतन्याचे सीमोल्लंघन. चैतन्या चैतन्याचे सीमोल्लंघन. कलीचा होई थरकाप, कलीचा होई थरकाप. जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत. अधर्म छेदन होईल आता, अधर्म छेदन होईल आता. सद्धर्माचा पालन करता, सद्धर्माचा पालन करता. नाम सुधा घट घेऊन येता, नाम सुधा घट घेऊन येता. तृप्त हो मोक्षार्थी क्रांत, तृप्त हो मोक्षार्थी क्रांत. जन्मले येथे भगवंत, जन्मले येथे भगवंत. संतांनाही मित्र मिळाला हो, संतांनाही मित्र मिळाला. सोडून आला कैवल्याला, संतांनाही मित्र मिळाला. सोडून आला कैवल्याला. एक तत्व ते सांगायाला,
एक तत्व ते सांगायाला गात जा राम नाम नित्य गात जा राम नाम नित्य जन्मले येथे भगवंत जन्मले येथे भगवंत हर्षन मावे हृदयात हर्षन मावे हृदयात जन्मले येथे भगवंत जन्मले येथे भगवंत जन्मले येथे भगवंत मंडळी, बाळाचा जन्म झाला की पाचवीची पूजा करून जातक वर्चविण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. पण महाराज तर साक्षात ओंकार स्वरूप परब्रह्मच. अशा महापुरुषाचं भविष्य कथन करण्याचं सामर्थ्य खरोखर कोणाजवळ असेल? पण प्रघाताप्रमाणे ते सुद्धा झालं. महाराज म्हणजे सगुण रूपातले खरोखर साक्षात भगवंतच. त्यांची कोणी पूजा केली तर कोणी त्यांचा तिरस्कारही केला, कोणी त्यांची स्तुतिस्तोत्र गायली तर कोणी त्यांना शिवीगाळ सुद्धा केलेली दिसते. पण या कशाचाच महाराजांवर कधीच परिणाम झाला नाही. ते मात्र कायम अविचल निर्विकार राहिले. महाराज म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेली जणू मूर्तिमंत स्थितप्रज्ञा. तर अशा महापुरुषाचं जातक काय वर्तवल्या गेलं असेल? त्याच्यामुळेच जेव्हा या प्रसंगाचं वर्णन करणारं गीत लिहिलं त्याच्या सुरुवातीलाच सुंदर ओळी आलेल्या आहेत. काय आहेत त्या ओळी? सूर्य पाहण्या दीप लावणे व्यर्थ व्यर्थ ठरणार, काय हो जातक वर्तविणार, काय हो जातक वर्तविणार. एवढं मात्र खरं की कोटी कोटी तप फळासी आले, परमात्म्याशी नाते जडले. या भविष्य वचनाचा प्रत्यय त्यांच्या चरित्रात आपल्याला वारंवार दिसून येतो. महाराजांनी प्रपंचात सगळं काही केलं, पण ते कधीही मीपणानी करून त्या कर्तृत्व भावात अडकले नाहीत. श्री सद्गुरू लीलामृतात महाराजांच्या जन्माची अचूक वेळ आलेली आहे आणि ती लक्षात घेऊन कुंडलीतल्या प्रत्येक घरात असलेल्या सर्व ग्रहांचा सूक्ष्म अभ्यास करून ज्योतिषांनी जातक वर्तवलं असं वर्णन आहे. त्यात प्रामुख्याने क्षमाशीलता, दयार्द्रता, भक्तिपरायणता, वैराग्यशीलता, दीनवत्सलता, अनासक्तता, जनप्रियत्व, अजातशत्रुत्व अशा एकाहून एक महान अशा गुणांचं वर्णन आलेलं आहे. आणि असं वर्णन करून ज्योतिषी निक्षून म्हणाले, हा बालक ब्रह्मज्ञानी महापुरुष होईल, पण मात्या पित्यांच्या कामास मात्र येणार नाही. शेवटी ज्योतिषशास्त्रालाही मर्यादा आहेच. कितीही निपुण ज्योतिषी असला तरी त्याला आकलन होणारं स्थूल जीवनातील भविष्यच तो मात्र कथन करू शकेल. सूक्ष्म जीवनाविषयी, विशेषतः परमात्मा प्राप्ती याविषयी तो काय सांगणार? श्री महाराज स्वतः काय होते, कोण होते हे त्यांनाही कधी नेमकं सांगता आलं नाही, तर इतरांना त्यांची ओळख कशी पटेल? तर आता याच सगळ्या भावाचं सुंदर वर्णन असणारं पुढचं पद ऐकूया. काय हो जातक वर्तविणार. काय हो जातक वर्तविणार, काय हो जातक वर्तविणार.
सूर्य पाहण्या दीप लावणे, सूर्य पाहण्या दीप लावणे, व्यर्थ व्यर्थ ठरणार, व्यर्थ व्यर्थ ठरणार, काय हो जातक वर्तविणार, काय हो जातक वर्तविणार, काय हो जातक वर्तविणार. सूर्य पाहण्या दीप लावणे, सूर्य पाहण्या दीप लावणे, सूर्य पाहण्या दीप लावणे, व्यर्थ व्यर्थ ठरणार, व्यर्थ व्यर्थ ठरणार, काय हो जातक वर्तविणार, काय हो जातक वर्तविणार. कोटी कोटी तप फळासी आले, कोटी कोटी तप फळासी आले, परमात्म्याशी नाते जडले, परमात्म्याशी नाते जडले, कोटी कोटी तप फळासी आले, परमात्म्याशी नाते जडले, मातृपित्याची उभय कुळेती, मातृपित्याची, मातृपित्याची उभय कुळेती, मातृपित्याची उभय कुळेती, पावन हा करणार, पावन हा करणार, काय हो जातक वर्तविणार, काय हो जातक वर्तविणार. योगी असुनी राजलक्षणे, योगी असुनी राजलक्षणे, पूर्णत्वाची सर्व भूषणे, पूर्णत्वाची सर्व भूषणे, योगी असुनी राजलक्षणे, पूर्णत्वाची पूर्णभूषणे, काय वधू मी हा तर दिसतो, काय वधू मी, काय वधू मी हातच दिसतो, पूर्ण ब्रह्म साकार, पूर्ण ब्रह्म साकार, काय हो जातक वर्तविणार, काय हो जातक वर्तविणार. राजसमुद्रा राजस कांती, राजसमुद्रा राजस कांती, शुकासारखी विरक्त वृत्ती, शुकासारखी विरक्त वृत्ती, माळ जपाची घेऊन हाती, माळ जपाची घेऊन हाती, राम कार्य करणार, राम कार्य करणार, काय हो जातक वर्तविणार. राम नाम बहु
गोड गाऊनी राम नाम बहु गोड गाऊनी नाम जपासी जना लाभुनी नाम जपासी जना लाभुनी जगता दाविल हा नामाचा जगता दाविल जगता दाविल हा नामाचा अनिर्बंध अधिकार अनिर्बंध अधिकार काय हो जातक वर्तविणार काय हो जातक वर्तविणार संत जनांची विशुद्ध भक्ती हनुमंताची प्रचंड शक्ती संत जनांची विशुद्ध भक्ती हनुमंताची प्रचंड शक्ती सवे घेऊनी आला जगती सवे घेऊनी आला जगती काय कमी पडणार काय कमी पडणार काय हो जातक वर्तविणार सृष्टी सतीच्या मानव प्राण्या भगवंताची ओळख देण्या सृष्टी सतीच्या मानव प्राण्या भगवंताची ओळख देण्या जागोजागी उपासनेचा जागोजागी उपासनेचा जागर वाढविणार जागर वाढविणार काय हो जातक वर्तविणार होईल जगती याचा गौरव सदा भोवती स्तुती गुंजारव होईल जगती होईल जगती याचा गौरव सदा भोवती स्तुती गुंजारव उदासीन हा परी अंतरी उदासीन हा परी अंतरी नामातच रमणार नामातच रमणार काय हो जातक वर्तविणार काय हो जनात जरी हा जन सम होईल जनात जनी हा जन सम होईल कमलपत्र सा अलिप्त राहील कमलपत्र सा अलिप्त राहील कुणान ठावे कोण परी हा कुणान ठावे कुणान ठावे कोण परी हा कुणान ठावे कोण परी हा कुणी न ओळखणार कुणी न ओळखणार काय हो जातक वर्तविणार काय हो जातक वर्तविणार सूर्य पाहण्या दीप लावणे सूर्य पाहण्या दीप लावणे व्यर्थ व्यर्थ ठरणार व्यर्थ व्यर्थ ठरणार काय हो जा
जातक वर्तविना, काय हो जातक वर्तविना, काय हो जातक वर्तविना. महाराजांच्या बाललीला पाहून, अलौकिक बाललीला पाहून आईवडील सुखावत होते. उदासीन हा परी अंतरी, नामातच रमणार, काय हो जातक वर्तविणार. शब्दन शब्द खरा झाला. बालपणीचा म्हणजे तान्हे असतानाचा छोटासा प्रसंग. आई धुणं धुवायला बाहेर गेली होती. घरात कोणीच नव्हतं. हा तान्हूला पाळण्यात झोपला होता. बाहेरून आई घरात आली तर श्रीराम जयराम जय जयराम असे सुंदर शब्द मंजूळ आवाजात कानी पडत होते. घरात तर कोणी नाही. कुठून आवाज येतोय, कुठून आवाज येतोय. आईने शोध घेतला तर पाळण्याच्या दिशेने आवाज आले आणि जशी आई जवळ आली तसा आवाज बंद. आईला लक्षात आलं की दुसरं तिसरं कोणी नाही, आपले हे चिरंजीव यांच्याच मुखातून ही मधुर वाणी इथपर्यंत पोचलेली आहे. मला पाहून का रे शांत झालास असं म्हटल्यावर ती बालमूर्ती बोलण्याच्या तर अवस्थेत नव्हतीच. फक्त स्मितहास्य केलं आणि आपल्याच पुन्हा तालात रमून गेली. एक ना अनेक असे रम्य अलौकिक बाललीलांचे प्रसंग महाराजांच्या बालपणी आपल्याला चरित्रात पाहायला मिळतात. चरित्रातले अनेक प्रसंग आहेत, पण आता आपण पुढे वरूया. महाराजांना बालपणापासूनच सद्गुरूची परमात्म्याची ओढ होती आणि त्या दृष्टीनेच त्यांचे तसे प्रयत्न होते. आणि म्हणूनच वयाच्या 12व्या वर्षी मुंज झाल्यानंतर गुरुशोधार्थ ते घरून निघाले. 12 वर्षाचा लहानगा मुलगा अंतःप्रेरणेने असं काही करू शकतो का, हे आजच्या तारखेला आपल्याला जरी खरं वाटत नसलं तरीही हे महाराजांच्या जीवनात आपण प्रत्यक्ष प्रमाणात दाखल पाहिलेलं आहे. 12 वर्षाचं वय, सतेज कांती, चलाक बुद्धी, मधुर वाणी आणि मुखी अखंड रामनाम आणि अंगावरती लंगोटी हेच वस्त्र, भूमी हीच त्यांची शेज आणि आकाश हेच पांघरुण आणि राम इच्छेने मिळेल तेच आणि तेवढंच अन्न खायचं, केवढी ही लहानग्या बालकाची ध्येयनिष्ठा आणि मनात सद्गुरू भेटीचा ध्यास. आणि त्यासाठी अखंड भारतभर यांनी वणवण केली. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, उत्तर दक्षिण प्रदेशात, कलकत्त्यापासून द्वारकेपर्यंत, पूर्व पश्चिम प्रदेशात, भयानक जंगलात, नदी खोऱ्यात, वाळवंटात, सागराच्या किनाऱ्यावर, तीर्थक्षेत्रात सगळीकडे त्यांचा प्रवास झाला. आणि या प्रवासात महाराजांना अनेक सत्पुरुषांची, अनेक संत महात्म्यांची, अनेक विद्वान पंडितांची सुद्धा गाठभेट घडली आणि प्रत्येकाची आध्यात्मिक भूमिका त्या निमित्ताने त्यांना कळत गेली. अनेक पुरुष महाराजांची तीव्र जिज्ञासा आणि योग्यता पाहून त्यांच्या समोर नम्र झाले आणि महाराजांना त्यांच्या दर्शनाचा जेव्हा जेव्हा लाभ झाला तेव्हा तेव्हा त्यांना विशेष अशी प्रचिती आली, विशेष आशीर्वाद मिळाले आणि त्याच बळाने त्यांना पुढे आपलं इप्सित साध्य करता आलं. आणि या संत मालिकेत त्यांना जे सत्पुरुष भेटले त्यातले उल्लेखनीय म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ, हुमणाबादचे माणिक प्रभू, कलकत्त्याचे रामकृष्ण परमहंस, नाशिकचे देव मामलेदार, हरिपूर इथली राधाबाई, मिरज इथली देहात असून विदेहात राहणारे अण्णाबुवा, यासारखी मोठी संत मालिका आणि त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करण्याचं भाग्य महाराजांच्या ठायी आहे. आणि आशीर्वाद काय प्रत्येकाकडून लाभला, बाळा तुझे काम तुझ्या मनासारखे होऊ दे. आणि खरंच इतक्या सगळ्या सत्पुरुषांचा ज्यांना आशीर्वाद लाभला त्यांचं कार्य साध्य होणार नाही का. आणि खरोखर ते कार्य साध्य झालं आणि महाराजांचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्याच्यामुळेच त्यांच्या संकल्पाचा भाव जाणून या सर्वांनी तथास्तु असाच आशीर्वाद दिला आणि त्यांच्या शिरावर वरदहस्त ठेवला. हीच भावना व्यक्त करणारी सुंदर रचना आहे. भाव जाणूनी संकल्पाचा तथास्तु ते बदले. तुका माईने बाळगणूला,
तुका माईने बाळगणूला पोटाशी धरिले, भाव जाणुनी भाव जाणुनी भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले, भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले, तुका माईने बाळगणूला, तुका माईने बाळगणूला पोटाशी धरिले, भाव जाणुनी भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले, तथास्तु ते बदले. बाळ गणपती कोमल मूर्ती, बाळ गणपती कोमल मूर्ती, वण वण फिरला भेटीसाठी, क्षुधा तृषाया मागे फिरती, क्षुधा तृषाया मागे फिरती, मन उन्मन झाले, मन उन्मन झाले, भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले, थोर थोर ते संत भेटती, थोर थोर ते संत भेटती, बालमुनीचे कौतुक करती, बालमुनीचे कौतुक करती, रामकृपेचे छत्र तुझ्यावर, रामकृपेचे छत्र तुझ्यावर, आशीर्वच दिधले, आशीर्वच दिधले, भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले, वर्षा मागुनी वर्षे गेली, हिंडतसे हारानो माळी, वर्षा मागुनी वर्षे गेली, हिंडतसे हारानो माळी, कुठे भेटते गुरुमाऊली, कुठे भेटते गुरुमाऊली, शोधुनिया थकले, शोधुनिया थकले, भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले, चित्ताची ही अशी शुद्धता, वैराग्याची अशी सिद्धता, चित्ताची ही अशी शुद्धता, वैराग्याची अशी सिद्धता, तुका माय गुरु स्वय भेटता, तुका माय गुरु स्वय भेटता, इप्सित साधियले, इप्सित साधियले, भाव जाणुनी संकल्पाचा
तथास्तु ते बदले आत्मज्ञाना सरिसे ज्ञान नाही दुसरे हे जाणून आत्मज्ञाना सरिसे ज्ञान नाही दुसरे हे जाणून प्राप्त भावया धरिले चरण प्राप्त भावया धरिले चरण मनोगता कथिले मनोगता कथिले भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले स्वीकार केला सत्शिष्याचा अधिकारी हा मोक्षपदाचा स्वीकार केला सत्शिष्याचा अधिकारी हा मोक्षपदाचा भाव जाणुनी संकल्पाचा भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले तथास्तु ते बदले भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले गुरुसेवेचे पर्व उदेले तन मन सारे अर्पण केले गुरुसेवेचे पर्व उदेले तन मन सारे अर्पण केले वचन पाळुनी क्षणाक्षणाला वचन पाळुनी क्षणाक्षणाला शरणागत झाले भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले तुका माईने बाळगणूला तुका माईने बाळगणूला पोटाशी धरिले बाळजाणुनी भाव जाणुनी संकल्पाचा तथास्तु ते बदले तथास्तु ते बदले तथास्तु ते बदले थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या महाराजांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे त्यांचं इप्सित साध्य झालं. तुकामाईंची आणि महाराजांची भेट झाली. त्यांच्या भेटीचा प्रसंग तो काय वर्णन करावा. महाराजांना पाहून अगदी डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. तुकामाईंनी महाराजांना पोटाशी धरलं आणि महाराजांचं मनोगत जाणून तथास्तु या शब्दात आशीर्वाद दिला आणि मग गुरुसेवेत आपले महाराज लीन झाले. महाराजांची वेगवेगळ्या पद्धतीने तुकामाईंनी परीक्षासुद्धा घेतली. बरं, या 12 वर्षाच्या गणपतीचे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे महाराजांचं नाव गणपती होतं. तर या गणपतीची साधना पाहिली. त्यांच्याकडून कधी प्रेमाने शांतपणे सेवा स्वीकारत तर कधी झिडकारून सुद्धा घेत. आपल्याला कल्पना करता येणार नाही अशा विविध कसोट्यांना त्यांना तोंड द्यायला लावलं. कधी डोक्यावरती उसाच्या मोळीचा भार देऊन उभं केलं, तर कधी रात्री अपरात्री अंधारात जंगलात पाठवलं, तर कधी नदीकाठी
त्यांना बसायला लावलं आणि कसं तर तिथे खेळत असणाऱ्या बालकांना एक खड्डा खणून त्याच्यात पुरायला सांगितलं, त्याच्यावर माती लोटून बस असं सांगितलं. आणि जेव्हा त्यांच्या शोधार्थ लोक आले तेव्हा मुलं दिसत नाही आणि मग त्यांना प्रकार लक्षात आल्यावरती या छोट्या बालकाची सुद्धा त्या लोकांनी अगदी जोरदार चौकशी तर केलीच, पण त्यांना प्रसंगी मार सुद्धा खावा लागला. पण गुरुची आज्ञा आहे आणि ती आपल्याला निष्ठेने पाळायची आहे. एवढ्याच मनात भाव ठेवून आपली परीक्षा घेण्यासाठी जे जे म्हणून सद्गुरूंनी करायला सांगितलं ते सगळं या बालकांनी पूर्ण केलं. आणि मग प्रत्येक प्रसंगातून त्यांना त्यांच्या सद्गुरूंनीच तारून सुद्धा नेलं. आणि आपल्या या भक्ताची, आपल्या या शिष्याची इतकी अनन्यसाधारण भक्ती आणि निष्ठा पाहून मग तुकामाईंना भरून आलं आणि म्हटले, बाळ, इतक्या लहान वयात माझ्यासाठी घर दार कुटुंब सोडून तू इथे आला आहेस. मग मी चांडाळ तुला मार देववतो, पण परमात्मा मात्र याचे गोड फळ दिल्याशिवाय मात्र राहणार नाही. आणि मग तुकामाईंनी प्रेम कटाक्ष टाकताच त्या खड्ड्यात खणलेली सगळी ती लहान बालकं जशीच्या तशी आनंदाने बाहेर आली. आणि मग अशा प्रकारे अनेक प्रसंगांना महाराज खरे उतरले हे पाहून तुकामाईंनी त्यांना गुरुमंत्र देण्याचा निश्चय केला. आणि तो दिवस होता रामनवमीचा. अशोक वृक्षाखाली बसून तुकामाईंनी आपल्या महाराजांना श्रीराम जय जय राम हाच तो महामंत्र दिला, त्याची दीक्षा दिली. आणि त्यांचं त्या क्षणापासून ब्रह्मचैतन्य असं नामकरण केलं. तर असा हा सोनियाचा दिवस आणि असा हा तो त्यांच्या आयुष्याला लाभलेला परीसस्पर्श. आणि म्हणूनच सोनिया समग येऊ सुगंधू वन हे दरवळले. तर अशा प्रकारे हा परीसस्पर्श झाला. आणि फुलासंगे मातीस वास लागे जसं आपण म्हणतो, ही तर खाणच. तर त्याच्यामुळे हे सगळं साध्य झालं. आणि आपल्यासमोर आपले महाराज, आज आपण त्यांना जसे ओळखतो तसे मग पुढे आले. गुरु शिष्याचे ऐक्यासे अजरामर झाले. गुरु शिष्याचे ऐक्यासे अजरामर झाले. सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले. सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले. गुरु शिष्याचे ऐक्यसे गुरु शिष्याचे ऐक्यसे अजरामर झाले. सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले. सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले. बालक सुनी परिपक्वता घरदाराची नुरली ममता. बालक सुनी परिपक्वता घरदाराची नुरली ममता. श्रवणी नयनी गुरुकल्पिता. श्रवणी नयनी गुरुकल्पिता. देहभान विरले. देहभान विरले. सोनिया समग
सुगंधू वन हे दरवळले सोनियास मग ये सुगंधू वन हे दरवळले सेवेची ही खोल गहनता सेवेची ही खोल गहनता साधन मार्गी दीर्घ तितिक्षा तुका माय मग घे परीक्षा तुका माय मग घे परीक्षा पर्यंतरी द्रवले पर्यंतरी द्रवले सोनियास मग ये सुगंधू वन हे दरवळले सोनियास मग ये सुगंधू वन हे दरवळले घोर कसोटी घे तुकाई काय कथू होती कठिनाई घोर कसोटी घे तुकाई काय कथू होती कठिनाई अंग अंग रोमांचित ठाई अंग अंग रोमांचित होई हृदय पीडपणे पीडपणे सोनियास मग ये सुगंधू वन हे दरवळले सोनियास मग ये सुगंधू वन हे दरवळले अहं भाव हा गेला पुरता संतत्वाची प्रभा पसरता अहं भाव हा गेला पुरता संतत्वाची प्रभा पसरता कसोटी समग लावे शुचिता कठोटी समग लावे शुचिता अश्रु जणू फुलले अश्रु जणू फुलले सोनियास मग ये सुगंधू वन हे दरवळले सोनियास मग ये सुगंधू वन हे दरवळले अशोक वृक्षा खाली बसुनी निज बाळासी सवे घेऊनी अशोक वृक्षा खाली बसुनी निज बाळासी सवे घेऊनी अनुग्रहासी देई जननी अनुग्रहासी देई जननी कृतार्थ त्या केले कृतार्थ त्या केले सोनियास मग ये सुगंधू वन हे दरवळले सोनियास मग ये सुगंधू वन हे
तेरा अक्षरी शब्द ब्रह्म है रूप ईश्वरी राम मंत्र हा तेरा अक्षरी शब्द ब्रह्म है रूप ईश्वरी स्थापित होता हृदय मंदिरी स्थापित होता हृदय मंदिरी नाम रूप झाले नाम रूप झाले सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले धन्य धन्य ही तुका माय हो अपूर्वता ही तिची पहा हो धन्य धन्य ही तुका माय हो अपूर्वता ही तिची पहा हो या हृदयीचे त्या हृदयी हो या हृदयीचे त्या हृदयी हो सस्वरूपी केले स्वस्वरूपी केले सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले माय तुकाई करुणा सिंधू शिष्य अगाधू परमानंदू माय तुकाई करुणा सिंधू शिष्य अगाधू परमानंदू सोनिया समग येई सुगंधू सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले वन हे दरवळले सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले गुरु शिष्या से ऐक्य से है गुरु शिष्या से ऐक्य से है अजरामर झाले सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले सोनिया समग ये सुगंधू वन हे दरवळले वन हे दरवळले वन हे दरवळले कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आलेलो आहोत. यानंतर 2 पदं होतील आणि आपण कार्यक्रमाची सांगता करूया. मंडळी, आपल्या या सर्वोत्तम शिष्याची सेवा पाहून गुरु आनंदित तर झालेच. तुकामाईंनी केवळ महाराजांना अनुग्रहच नाही दिला, तर सार्थ असा उपदेश दिला. तत्कालीन समाजाची बिघडलेली स्थिती पाहून तुकामाईंचं मन कळवळलं होतं आणि म्हणूनच जणू काही ते महाराजांच्या येण्याची वाटच बघत होते. आणि आता त्यांनी आपल्या या शिष्योत्तमास जनहितार्थ कार्य करण्याचा उपदेश केला. आणि नेमकं काय करायचं तर रामनामाचा प्रसार करायचा, रामभक्तीचा प्रसार करायचा, ठिकठिकाणी भ्रमण करायचं, राम मंदिरांची स्थापना करायची. आणि आपल्या या गुरु आज्ञेला शिरसा वंद्य मानून या शिष्योत्तमांनी आयुष्यभर हे व्रत अंगीकारलं. या बालवयातच त्यांनी भारतभर तीर्थाटन केलं, रामभक्तीचा प्रचार प्रसार केला.
या परिभ्रमण काळात नैमिषारण्यात 2 वर्ष राहून एका गुहेत त्यांनी तपस्साधना सुद्धा केलेली आहे. आणि मग या प्रदीर्घ काळाच्या देशाटनानंतर आपल्या तुकामाईंच्याच आदेशाने ते गोंदावल्यास परतले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यावेळी त्यांच्या वयाची 45 वर्ष पूर्ण झालेली होती आणि आता त्यांचा शिष्य संप्रदाय वाढलेला होता. लोक तिथे त्यांच्या दर्शनासाठी, आशीर्वादासाठी, मार्गदर्शनासाठी, सहवासासाठी नियमित येऊ लागले, मुक्काम करू लागले. आणि मग अशा वेळी गोंदवल्यात राम मंदिर स्थापनेची त्यांना जाणीव झाली आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. आणि मग मंदिराचं काम झपाट्याने वाढू लागलं. सगळी भक्त मंडळी महाराजांच्या आदेशानुसार काम करत होती. पण मूर्तीविषयी महाराज काहीच बोलेत ना. कुठून मूर्ती येणार, कोण मूर्ती आणणार, कशी स्थापन करणार, हे सगळं आत्तापर्यंत महाराजांच्याच जवळ गुपित होतं. आणि मग घटना अशी घडली की जवळच्याच तडवळे गावच्या पाटलांनी कधीतरी मोठ्या उत्साहाने श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आणल्या होत्या. पण काही अडचणींमुळे त्यांची स्थापना करणं काही त्यांना शक्य झालं नव्हतं. आणि एका दिवशी साक्षात भगवंतांनीच श्रीराम पाटलांना स्वप्नात आदेश दिला, अरे मला इथे असा तुझ्या घरी किती दिवस ठेवणार आहेस, आम्हाला त्वरित गोंदावलेला ब्रह्मचैतन्य महाराजांकडे घेऊन चल. आणि मग साक्षात श्रीरामाच्याच आदेशामुळे पाटील त्या मूर्ती घेऊन गोंदवलेला पोहोचले. आणि प्रत्यक्षात श्रीराम प्रभूच आपणहून महाराजांकडे चालत आले. आणि मग खरोखर तिथे रामाची म्हणजे स्थापना तर झालीच, पण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं आगमनही झालं. आणि हे परस्परांवरचं रामाचं आणि महाराजांचं प्रेम गोंदवलेचं खरं भूषण ठरलं. स्थापनेचा सोहळा अतिदिव्य भव्य असा झाला. आणि त्या मूर्ती नव्हे ते चैतन्य गोंदावल्यात कायम स्वरूपी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी स्थिरावलं. तर अशा प्रकारे तो सुंदर सोहळा आता आपण अनुभवूया, त्याचं वर्णन ऐकूया पुढच्या रचनेत. जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा. रामस्थापना मंदिरी झाली, रामस्थापना मंदिरी झाली, या शुभ घटिकेला जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा. रामस्थापना मंदिरी झाली, या शुभ घटिकेला जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा. जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा. महाराजांच्या संकल्पाचे सार्थक हो झाले, महाराजांच्या संकल्पाचे सार्थक हो झाले. गाव तडवळे सोडून प्रभूजी स्वयं इथे आले, गाव तडवळे सोडून प्रभूजी स्वयं इथे आले. ध्वजा पताका उंच फडकती, ध्वजा पताका
गुलाल हा उधळा जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा अभिषेकास्तव सप्त नद्यांचे शुद्धोदक आणिले अभिषेकास्तव सप्त नद्यांचे अभिषेकार्थी सप्त नद्यांचे शुद्धोदक आणिले थोर थोर ते शास्त्र जाणते या ठाई जमले थोर थोर ते शास्त्र जाणते या ठाई जमले मंत्रघोष हा उच्च स्वरांनी मंत्रघोष हा उच्च स्वरांनी आकाशी घुमला जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा पाषाणाचे रूप गोजिरे नेत्रा सुखविले पाषाणाचे रूप गोजिरे नेत्रा सुखविले चित्तवेधुनी आत्मसुखाशी चित्तवेधुनी चित्तवेधुनी आत्मसुखाशी जुळवी हो नाते चित्तवेधुनी आत्मसुखाशी जुळवी हो नाते चैतन्याचा प्रकाश ऐसा चैतन्याचा प्रकाश ऐसा मूर्तिमय झाला जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा जय 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 जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा महाराजाविन काही गमेना या श्रीरामाला सवेतयांच्या अवती भवती आहे लपलेला सवेतयांच्या अवती भवती आहे लपलेला ऐक्य भाव हा या उभयांचा ऐक्य भाव हा या उभयांचा मनोमनी ठसला जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा गोंदावलीच्या रामासमया त्रिभुवनी नाही गोंदावलीच्या रामासमया त्रिभुवनी नाही नामाविना राम राहतो नामाविना नामा
नाम राहतो देत से ग्वाही नामाविण हा राम राहतो देत असे ग्वाही नाम जान्हवी अखंड वाहे नाम जान्हवी नाम जान्हवी अखंड वाहे याची क्षेत्राला जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा नामपीठ हे असे स्थापिले नामपीठ हे असे स्थापिले महत्कार्य केले नामपीठ हे असे स्थापिले महत्कार्य केले नामपीठ ते असे स्थापिले वेळ नाही आहे नामपीठ हे असे स्थापिले महत्कार्य केले उपासनेचे तेज खरोखर कणोकणी भरले उपासनेचे तेज खरोखर कणोकणी भरले संत कुळीचा राजा त्याची संत कुळीचा राजा त्याची अगाध लीला जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा रामस्थापना मंदिरी झाली रामस्थापना मंदिरी झाली या शुभ घटिकेला जय जयकारे नाम गर्जतो जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा जय जयकारे जय जयकारे जय जयकारे नाम गर्जतो सुजनांचा मेळा आपल्याला घड्याळीचे काटे खुणवत आहेत त्याच्यामुळे शेवटच्या पदाकडे वळूया. खरं तर आपल्या निर्धारित पदांपैकीचे 2 पदं आपण इथे आज प्रस्तुत नाही करू शकत आहे. मंडळी, आज महाराजांची इच्छा होती की आपला हा कार्यक्रम इथे संपन्न व्हावा, श्री गणेशा व्हावा. आणि वैशिष्ट्य असं की या कार्यक्रमाला साथ संगत करण्यासाठी आमचे सगळे युवा कलाकार असावे. तर आजच्या या कार्यक्रमाला तबल्यावरती उत्तम संगत केली आहे नागपुरातील उदयोन्मुख तबला कलावंत वेद विनय ढोक यांनी. संवादिनीवर साथ केलेली आहे चिरंजीव युगंधर देशमुख. आणि तालवाद्य सुंदर प्रकारे सांभाळले आहेत हरिभक्तीपरायण चिरंजीव रामानंद देशमुख यांनी. या कार्यक्रमात
ज्यांची गायनाची सेवा लाभलेली आहे त्या आहेत सौ श्रुती दिवे, सोमलवार शाळेत शिक्षिका आहेत, उत्तम अशा संगीताच्या अभ्यासक आहेत, गायिका आहेत. आणि महाराजांनी ही सेवा ज्यांच्याकडून करून घेतली, या पदांना चाल लावण्याचं ज्यांना दायित्व दिलं आणि हा कार्यक्रम आपल्यासमोर ज्यांच्या कृपेने सादर झाला ते म्हणजे श्रीयुत आनंद देशमुख. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या पदाकडे वळूया. वर्णावी ती थोरी ब्रह्मचैतन्याची. खरोखर एक एक पद म्हणजे एक एक रत्न, एक एक नक्षत्र आणि त्याच्यातून महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा, चरित्राचा सुंदर आलेख आपल्यासमोर येतो. आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय हो, तर या ईश्वराची प्राप्ती आणि त्याच्याबद्दल आपल्या मनात असणारा निरंतर असा सद्भाव. वयाची 10 वर्ष पूर्ण होण्याच्या सुमारासच महाराजांनी गृहत्याग केला. गुरुशोधासाठी त्यांनी कल्पनातीत असा प्रवास केला. त्यांनी महाराजांची, त्यांच्या गुरूंची अतुलनीय अशी गुरुसेवा केली. त्यांना गुरुकृपा प्राप्त झाली आणि मग त्यांनी सगळीकडे रामभक्तीचा, रामनामाचा प्रचार प्रसार केला आणि सगळ्यांना मग त्यांच्या सहवासात जो जो येईल त्यांना रामनामाची गोडी लावून तोच आशीर्वाद दिला. तर असं ज्यांच्या सान्निध्यानी, ज्यांच्या सहवासानी, संपर्कानी आपलं जीवन उजळतं असेच आपले महाराज. कारण की गुरु आज्ञापालन हाच त्यांचा जीवन विचार होता आणि तोच त्यांनी सगळ्या शिष्यांमध्ये प्रचारित आणि प्रसारित केला. तोच त्यांचा आचार आणि उच्चार. आणि जे जे या मार्गाचं अनुसरण करतील त्यांचा हात धरून, प्रसंगी खांद्यावरून घेऊन महाराज त्या सर्वांची म्हणजे त्या सगळ्या भक्तांची आणि रामाची भेट घडवून आणतील आणि त्या सर्वांना रामरूप करतील. हे महाराजांनी दिलेलं रामवचन आहे. तेव्हा हेच रामवचन आपण हृदयात कायमस्वरूपी धारण करूया. आपला सगळा भाव महाराजांच्या चरणी आणि रामरायाच्या चरणी अर्पण करूया आणि त्यांच्या सहवासानी, त्यांच्या उपदेशानी कसे सत्शिष्य तारून पुढे गेले त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन असणारं पद ऐकून या कार्यक्रमाची सांगता करूया. जय श्रीराम. महाराजांचे लोककार्य ते, महाराजांचे लोककार्य ते असे फळा आले. सहवासाने असंख्य जनते सत्वगुणी झाले. महाराजांचे लोककार्य ते, महाराजांचे लोककार्य ते असे फळाले. सहवासाने असंख्य जनते, सहवासाने असंख्य जनते सत्वगुणी झाले, सत्वगुणी झाले. बाळंभटते शास्त्र जाणते, बाळंभटते शास्त्र जाणते, सुशील आणि सत्य भाषते. बाळंभटते शास्त्र जाणते, सुशील आणि सत्य भाषते. गांजाचे परी वसनतयाना, गांजाचे परी वसनतयाना कलंक सम झाले हो, कलंक सम झाले. जनते सत्वगुणी झाले, जनते सत्वगुणी झाले. वैदिक कर्मे
वैदिक कर्मे यथा सांगती यथार्थ तेने करी भिक्षुकी वैदिक कर्मे यथा सांगती यथार्थ तेने करी भिक्षुकी मिळेल तैसे दान घेऊनी मिळेल तैसे दान घेऊनी संतोषाधरिले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले पूर्व पुण्यते फळासी आले महाराजांचे दर्शन घडले महाराजांचे दर्शन घडले व्यसनग्रस्तताशी पाहुनी व्यसनग्रस्तता अशी पाहुनी श्री गुरु कळवळले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले स्मरण करा हो रघुनाथाचे स्मरण करा हो रघुनाथाचे सोडवील तो या व्यसनाते सोडवील तो या व्यसनाते आश्वासन श्री महाराजांचे आश्वासन श्री महाराजांचे तयासना रुसले हो तयासना रुसले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले गांजा मजला नित्य लागतो प्राणतया विणहा तळमळतो गांजा मजला नित्य लागतो प्राणतया विणहा तळमळतो पुरवा माझे व्यसन एवढे पुरवा माझे व्यसन एवढे येतो गोंदवले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले व्यसन पूर्तीचे वचन देऊनी गावी आणिले महाराजांनी गावी आणिले महाराजांनी रामप्रभूच्या चरणावरती रामप्रभूच्या चरणावरती रामप्रभूच्या चरणावरती मस्तक ठेवियले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले सुजनांचे सत्संग लाभता भजन कीर्तनी नित्य
नित्य बैसता सुजनांचे सत्संग लाभता भजन कीर्तनी नित्य बैसता गुरुवाक्य ते कानी पडता गुरुवाक्य ते कानी पडता नाममुखी आले हो नाममुखी आले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले चार दिवस ते व्यसन पुरविले 4 दिवस ते व्यसन पुरविले वृत्त्यंतर ते होऊ लागले वृत्त्यंतर ते होऊ लागले संधी साधुनी महाराजांनी संधी साधुनी महाराजांनी व्यसन मुक्त केले हो व्यसन मुक्त केले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले पीडित जनते किती भेटले गणित तयांचे कोणा जमले पीडित जनते किती भेटले गणित तयांचे कोणा जमले सीमेलाही पार करूनी सीमेलाही पार करूनी ब्रीदा जागविले हो ब्रीदा जागविले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले जनते सत्वगुणी झाले श्री राम जय जय राम सगळेजण म्हणून समाप्ती करू श्री राम जय जय राम 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 श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम श्रीराम समर्थ. अतिशय सुश्राव्य असा हा गीतांचा कार्यक्रम आपण आत्ता ऐकला. मी आपल्या ब्रह्मचैतन्य नामसाधना न्यासातर्फे श्री रवींद्र मोहरील आणि सौ मंजिरी मोहरील यांना विनंती करतो की यांनी या कलाकारांचं यथोचित स्वागत करावं. एकच छोटंसं मनोगत एकाच मिनिटाच्या आतमध्ये सांगतो की कुठलीही पात्रता नसताना आज महाराजांनी हे सगळे पदं त्याला चाल लावून घेणे, कुठलीही परिस्थिती नसताना फक्त जे काही आमच्या
कुळामधली जी रामसेवा आहे, त्या ज्याचे वंशी कुळधर्म रामसेवा त्याचे वंशीमध्ये जन्म देगा देवा, आणि त्याच्यातून जी महाराजांची कृपा होत असते, आणि त्या कृपेमुळे माझी आई जी 2015ला गेली, तिच्या कृपेमुळे कुठलीही माझी ह्याच्यामध्ये कुठलंही माझं काहीही कर्तृत्व नसताना हे सगळं मी करू शकलो, ते फक्त त्याचमुळे. एक म्हणजे महाराज आणि दुसरे म्हणजे माझी आई. तर हे सगळं जे काही झालेलं आहे, आणि नाव घ्यायचं नाही आहे म्हणून मी पण बांधील आहे, पण ज्यांनी मला हे सगळं करायला दिलं ते सुद्धा माझ्यासाठी महाराज स्वरूपच आहे. आणि मी कधीही हा विचार केला नव्हता. जेव्हा त्यांनी मला म्हटलं की हे कर म्हणून, तेव्हा माझ्या मनात, मी मगाशी दोघांना सांगितलं की माझ्या मनात 2 प्रश्न आले, म्हणजे 2 विषय आले, की हे करण्याची माझी पात्रता नाही, पण त्यांना नाही म्हणायची पण माझी पात्रता नाही. तर म्हटलं मग असं आहे, जर आता महाराजांनी म्हटलं आहे तर करून पाहू, आणि जर मुकम करोती वाचायला होऊ शकते तर आपण तर धडधाकटच आहोत. तर त्याच्यातून जे काही थोडं बहुत झालं आणि जे काही पुढे होणार आहे त्याच्यातला हा छोटासा भाग होता. हे सगळे पदं आपण तयार करून सगळ्यांसाठीच म्हणणारा, इथे पुष्कळ सारे गायक आणि पुष्कळ सारे कलावंत इथे आहेत, त्या सगळ्यांना हे सगळं जसं महाराजांना समर्पित केल्यानंतर हे सगळ्यांनाच सगळं द्यायचं आहे आणि सगळ्यांनीच हे पुढे घेऊन जायचं आहे. हा काही कोणाची एकाची मालमत्ता नाही आहे, ती महाराजांची मालमत्ता आहे, आणि त्यालाच आपण पुढे सगळे घेऊन जाऊया. हळूहळू हा विषय अजून पुढे जाईल. श्रीमती ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महारानंद महाराज की जी.